बाळासाहेब डांगे साहेब त्यांच्यासोबत आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोई या रोई शाळेचे मुख्याध्यापक श्री सर्जेराव मारकर सर, जिल्हा परिषद शाळा अकोलेचे मुख्याध्यापक बाळासाहेब वनवे सर, त्याच पद्धतीनं आपल्या कळस केंद्राच्या जवळ गावडे पांचरे वस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता भिटे मॅडम, उपस्थित सर्वच शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी, अशी शिक्षण परिषद साजरी होत असताना आपल्या शिक्षण परिषदेमध्ये आपण बऱ्याच गोष्टीचा भाषा, गणित आणि इतर विविध गोष्टींचा आपण उहापोह करणार आहे। पण सर्वप्रथम आपण आपली शिक्षण परिषद सुरुवात करत असताना भारतीय परंपरेने आपण आजची शिक्षण परिषद प्रतिमा पूजनाने करणार आहोत। मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या शिक्षण परिषदेची प्रतिमा पूजन करून सुरुवात करावी। आदरणीय बाळासाहेब डांगे साहेब, सर्जेराव मारकर सर, बाळासाहेब वनवे सर आणि त्यांना विनंती की त्यांनी डांगे साहेबांचा कामाचा धडाका, त्यांच्या कामाची कार्यपद्धती, त्यांचं कौशल्य, खरं तर ज्या ग्रुपवर अगदी शांतता होती त्या ग्रुपवर अगदी नवचैतन्य निर्माण करण्याचं काम कोणी केलं असेल तर गेल्या महिनाभरापासून डांगे साहेबांनी केलं। साहेब, आमचे शिक्षक अति उत्साही आहे पण जरा शांत झाले, पण तुमचं मॅसेज पडेपर्यंत अशीच स्पर्धा लागते आता कुणाचं काम पूर्ण होतं। सोनटके सरांचा एक अनुभव सांगतो, त्यांचे निकलेस शिंगाडे, त्या सोनटके सरांनी शालाची फी मागितली तर 15-20 दिवस तरी लागले जमा व्हायला। शेवटी साहेबांना सांगावं लागलं की तुम्ही परस्पर सोनटके सरांना देऊन टाका, पण ह्या वेळेस तुम्ही मॅसेज टाकला आणि 2 तासामध्ये सोनटके सरांच्या बँकेमध्ये पैसे जमा झाले। सोनटके सर सुद्धा खुश झाले आणि आमच्या शिंगाडे सरांना म्हणजे की डांगे साहेबांचा मॅसेज आला आणि 2 तासामध्ये सर्व शिक्षक इतके तत्पर झाले। तर खरं तर तुमचं मार्गदर्शन, तुमचा आदर्श सगळे पाहत असतात। तुमच्याकडे पाहिलं की लोकांना हे वाटतं की तुमच्याकडून काहीतरी शिकावं, वेळेची सवय असेल, कामाची कशी बचत करायची, प्रत्येक काम कसं नीटनेटकं करायचं आणि वेळेमध्ये करायचं, हे तुमच्याकडून शिकण्यासारखं बरंच आहे। हे गेले महिनाभर सर्वजण पाहतात आणि खऱ्या अर्थाने तुम्ही प्रत्येक शाळेवरती गेला, सगळ्या शाळेने तुमचा सत्कार केला, पण केंद्राच्या वतीने सत्कार करण्याचा राहून गेला। आणि आज या शिक्षण परिषदेच्या निमित्ताने आपले केंद्र प्रमुख, आपले मार्गदर्शक श्री बाळासाहेब डांगे साहेब यांचा केंद्राच्या वतीने सत्कार आपल्या रोई शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव मारकर सर आणि अकोले शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब वनवे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन आदरणीय बाळासाहेब डांगे साहेब यांचा सत्कार होतोय। साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर साहेब शिरूर तालुक्यामध्ये ज्यावेळेस मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते त्यावेळेस ते शिष्यवृत्तीचे आदर्श मार्गदर्शक म्हणून हे होते। तालुक्यामध्ये त्यांना शिष्यवृत्तीचे मार्गदर्शक म्हणून ओळखले बुद्धिमत्तेचे साहेब आहेत। अगदी एक थोडासा उदाहरण द्यायचं म्हणलं तर शिंगाडे सरांना माहिती की आपल्या तालुक्यामध्ये 26 केंद्र आहेत, पण 26 केंद्राचे नाव सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही। साहेब महिनाभरामध्ये साहेब आले, 26 केंद्र त्यांनी पाहिली बी आणि त्यांनी त्याला एक ही केलं की काय आपण कसं शॉर्टकट असतो एक शिष्यवृत्तीमध्ये जिल्ह्याची नावं लक्षात ठेवण्यासाठी एक वाक्य तयार करतो, तर साहेबांनी 26 केंद्राचं एक वाक्य तयार केलं। आता ते मला नाही सांगता येणार, मला 10 वर्ष आहेत, पण अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे साहेब आहेत। तुम्हाला हे अनुभव आला आहे आणि येणार आहे, कारण साहेबांची 33 वर्ष सेवा पाहिली। यानंतर सत्काराच्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी आयगॉट महिनाभरापासून चाललं होतं, पण गेल्या 2-4 दिवसामध्ये आयगॉट इतक्या उच्चतम पातळीला आलं की आयगॉटसाठी सगळे जर रजिस्ट्रेशन करायला शिंगाडे सरांना यांना फोन करू लागले।
पण आपल्याच केंद्रातले बागवाडी शाळेचे उपशिक्षक सन्माननीय श्री विलासजी पानसरे सर यांनी 280 प्रमाणपत्र डाउनलोड करून घेतले. म्हणजे 5 होत नाही तिथं 280 एक नंबर. मला वाटतं जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात एक नंबर असेल. त्यांचाही सत्कार होतोय त्यांचाही सत्कार विलासजी पानसरे सर यांचा सत्कार संदीपान लावणकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांच्याकडून घेते गुरुचा हात घेते. तुम्ही होय जास्त विचार करताना तुम्ही सांगा. ज्यांनी विनोबा ॲपवर व्हिडिओ निर्मितीमध्ये महिन्यामध्ये काय करायचं असतं ते बघा पोस्ट करायचं. त्याच्यामध्ये आपल्या स्वाती आठवले यांनी चांगल्या प्रकारच्या व्हिडिओ निर्मिती करून तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आणला. त्याबद्दल त्यांचाही सुनीता भिडे मॅडम यांच्या हस्ते सत्कार होते. त्यांनी त्यांचा स्वीकार करावा. सुंदरी घुगे मॅडम यांनी या विनोबा ॲपवर चांगल्या प्रकारचा व्हिडिओ निर्मिती करून पोस्ट तयार केले होत्या. त्यांचाही सत्कार आपल्या पवारवाडी शाळेच्या शिक्षिका जुबेदा मुलानी मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. राहिलेले मागे राहतील पण चाललेले तर पुढे जातील. साहेबांनी त्यांच्या कल्पनेतून मुद्दामून सत्कार घेतलेले आहे. कारण पुढच्या शिक्षण परिषदेमध्ये कदाचित म्हणतोय म्हणजे मला आनंद होत नाही पण कदाचित केंद्राच्या बाहेर गेलेले शिक्षक बदलून पुन्हा केंद्रामध्ये एकजुटीने येणार नाही. म्हणून फक्त केंद्रातून बाहेर गेलेल्यांचा सत्कार घेतोय. केंद्रातल्या केंद्रात राहिल्यानंतर परत फक्त केंद्रातल्या बाहेर चुकीचं वाटतं.